नमस्कार. मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 198ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स मदत करत आहे. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. त्या पूर्ण युनिवर्सला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आता 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण मारुती स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुदा रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सखा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगन्धांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळा रुद्राग्नी देखदा कापदी वहे ब्रह्मांडी मायलिने नो आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालेल्या ज्वाळा भृगुडी ताटिल्या वळे पुच्छते मुरडेले माता किरडी कुंडले बरी सुवर्णकडी कासोटी घंटा किंकिण नागरा ठकारे पर्वताय सा निटका सळपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्यालय ते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदरांतरी सारिका धरणू क्रोधे उत्पाडीला वळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीचे तुलना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्यासी तुना कुठे मेरू मांदार दाकुडे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके त्यासी तुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शुभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शनी दोषनासरी इति श्री रामदासकृत संकटनिरसनं मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण काही सकारात्मक अफर्मेशन्स म्हणायचे आहेत. आत्मसाक्षात्कार ध्यान. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. माझ्या स्वतःवरती पूर्ण विश्वास आहे. मला सर्व शक्य आहे. माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे. मी नेहमी सकारात्मक विचार करतो. मला कुणाला घाबरण्याचं कारण नाही. मी सर्वांचा सन्मान करतो. माझ्याकडून कोणाला त्रास होणार नाही. मला येत असलेल्या सर्व अनुभवांची जबाबदारी ही माझीच आहे. मी चांगलं ऐकतो, मी चांगलं बोलतो, मी चांगलं पाहतो आणि मी चांगलं वाचतो. मी शिस्तबद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. मी नवनवीन गोष्टी शिकत राहतो. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं आणि मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. हातात घेतलेलं कोणतंही काम किंवा गोष्ट पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे, माझा धर्म आहे. माझ्यासाठी सर्व एक समान आहेत. मी माणसांकडे माणसांसारखं पाहतो. माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म माझ्यासाठी आहे. मी प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस आणि माझं जगणं कसं उत्तम होईल, समृद्ध होईल
हे याकडे लक्ष देतो. माझं माझ्या स्वतःवरती पूर्ण नियंत्रण आहे. आनंदी, निरोगी, शांत, सकारात्मक आयुष्य जगणं हे सर्वस्वी माझ्या स्वतःच्या हातात आहे. कारण कारण मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. पुरुषार्थ का बेड़ा उठा, पुरुषार्थ का बेड़ा उठा, जागेगा तेरा भाग्य रे. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असं सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, जसं पेराल तसं उगवेल. आता ही म्हण तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलीही असेल. पण ज्यावेळी आपल्या घरात एखादं लहान मूल वाढत असतं, त्यावेळी आपण ही गोष्ट विसरून जातो. आणि म्हणून मी आजचा विषय हा चिंतनाचा घेण्याचं कारण हे आहे की आपण जसं पेरणार तसं उगवणार हे आपल्याला जर माहिती असेल, तर ज्यावेळी आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल वाढत असतं, त्यावेळी आपल्याला तशा गोष्टी त्याच्यामध्ये पेरायला हव्यात. पण पेरणं म्हणजे काय, की आपण काही गोष्टी स्वतः त्या करायला हव्यात, तर आपोआप ते लहान मूल त्या गोष्टी करायला लागतं. तुम्हाला जर सकाळी लवकर उठण्याची सवय असेल, तर लहान मूल ते पाहून तुमचं सकाळी लवकर उठणार. तुम्ही सकाळी फिरायला जात असाल, धावायला जात असाल, चालायला जात असाल, खेळायला जात असाल, तर ते लहान मुलंही तुमचं पाहून ते करणार. पण तेच जर तुम्ही उशिरापर्यंत झोपलात, काही नाही केलं सकाळी उठून लवकर धावणं, चालणं, तर ते मूलही ते करणार नाही. कारण का, मूल जेव्हा आपल्या घरामध्ये वाढत असतं, त्यावेळी त्याच्या अवतीभोवती जे असतात ते त्याचे पहिले आईवडील, आजी आजोबा जर घरामध्ये असतील, जे कोणी घरामध्ये मोठे माणसं असतील, त्या माणसांकडे पाहून त्या मुलाची वाढ होत असते. त्याला सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन हे कोणी माहिती नसतं. सचिन तेंडुलकर म्हणा, कोणी माहिती नसतं. त्याला त्याच्यासाठी जे कोणी आहेत, जे कोणी हिरो आहेत म्हणा, किंवा जे कोणी त्याचे असणार, ते त्याचे आईवडील असणार, घरातले मोठी माणसं असणार. त्यामुळे पूर्णपणे ती जी मोठी माणसं जशी वागतात, जशी बोलतात, ज्या काही गोष्टी करतात, त्याप्रमाणे ते मूल आत्मसात करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे आपण आपल्या मुलांसमोर काय ठेवायचं आहे
हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तक वाचण्याची सवय तुमच्या मुलाला लागणार. तुम्ही जर छान छान काही गोष्टी जर मोबाईलवरती पाहत असाल तर तेच मूल तसं त्या मोबाईलवरती पाहणार. त्यामुळे जसं तुम्ही काही या गोष्टी करणार तसं ते मूल करत जाणार. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे फार मोठी, की पुढचा येणारा जो काळ आहे, पुढची जी येणारी पिढी आहे, तिला योग्य दिशा, योग्य मार्ग दाखवण्याचं सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे याच्यावर नक्की चिंतन करा. आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो, आपण काय काय पूर्ण दिवसभरात करतो, याचा प्रभाव तुमच्या घरातल्या लहान मुलांवर पडत असतो. आणि त्यामुळे खूप चांगली काळजी घ्या. स्वतः शिस्तबद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न सुरुवात करा. तुमचंही चांगलं होईल आणि तुमच्या घरातल्या नवीन पिढीचंही चांगलं होईल. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.